सर्व अभियोग्यताधारकांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, शिक्षक भरती 2022 ची प्रोसेस चालू आहे. यामध्ये जिल्हा परिषदची पहिली यादी प्रसिद्ध होऊन बऱ्याचशा जणांचं सिलेक्शन झालं आहे. तर मित्रांनो, आता शिक्षक भरती संदर्भात नोटिफिकेशन आलं आहे पवित्र पोर्टलकडून. आज दिनांक 14/3/2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर या पोर्टलच्या नोटिफिकेशनमध्ये काय आहे ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन माहिती, शिक्षक भरती संदर्भात माहिती, अपडेट्स, नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील आणि याचा फायदा आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी होईल. तर मित्रांनो, पाहूयात पवित्र पोर्टलचं जे काही प्रसिद्धीपत्रक आहे आजचं 14/3/2024 ते सविस्तर आपण मुद्देसहित पाहूयात. मुद्दा क्रमांक 1. पवित्र पोर्टलद्वारे दिनांक 25/2/2024 रोजी घोषित करण्यात आलेल्या निवड यादी संदर्भात याचिका माननीय उच्च न्यायालय मुंबई व खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल झाल्या आहेत. मित्रांनो, शिक्षक भरती बाबत पवित्र पोर्टलने जे काही 25/2/2024 रोजी यादी प्रसिद्ध केली होती, शिक्षक भरतीची निवड यादी. तर या निवड यादीबाबत काही जणांकडून माननीय खंडपीठ मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी याचिका दाखल केल्या आहेत. काही त्यांचे आक्षेप, त्यांचे काही तक्रारी असतील त्याबाबत त्यांनी या कोर्टात मार्फत या भरती प्रक्रियेबाबत जी काही याचिका दाखल केली आहे त्याबाबत हे नोटिफिकेशन आहे. त्यानंतर या संदर्भात मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे झालेल्या युक्तिवादांती मान्य उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्देश केले आहेत. प्राप्त दिनांक 12 मार्च 2024. मित्रांनो, या याचिका दाखल केल्यानंतर मान्य न्यायालयाने हे काय औरंगाबाद खंडपीठ आहे तर यांनी युक्तिवादांती अंतरिम आदेश देऊन ही भरती प्रक्रिया पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येत आहे असं पवित्र पोर्टलने सांगितलं आहे. भरती प्रक्रिया कुठे स्टे अथवा भरती प्रक्रिया कुठे थांबवण्यात आलेली नाही असंही स्पष्ट केलं आहे. कुठेही स्टे मिळालेला नाही, ही भरती प्रक्रिया सुरूच राहणार आहे. त्याचप्रमाणे मुद्दा क्रमांक 3. न्यायालयीन निर्देश व शासन निर्देश यानुसार भरती प्रक्रिया पुढे कायम कार्यवाही होईल. मित्रांनो, कोर्टात जे काही आदेश येतील त्याचप्रमाणे शासनाचे काही निर्देश येतील यानुसार ही भरती प्रक्रिया पुढे चालूच राहणार आहे. कुठे थांबलेली नाही किंवा थांबण्याचे कुठे आदेश आलेले नाहीत. त्यानुसार ही भरती प्रक्रिया पुढचे टप्पे चालू होणार आहेत. त्याचप्रमाणे तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे प्राप्त तक्रार अर्जांची छाननी करून यथोचित निर्णय संबंधितांना कळवण्यात येत आहेत. मित्रांनो, भरती प्रक्रियेची जी काही लिस्ट लागली होती त्यासंबंधी काही जणांकडून काही जणांच्या आक्षेप तक्रारी होत्या तर त्यांनी त्या ईमेलद्वारे कळवल्या आहेत. तर त्याबाबत कार्यवाही सुरू आहे. ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांची छाननी करून त्यांना यथोचित न्याय निवडायचं काम पवित्र पोर्टलमार्फत करण्यात येत आहे. त्याची ही कार्यवाही सुरू आहे. त्याचप्रमाणे तक्रार निवारण किंवा अन्य मुद्द्यासंदर्भात नेमून दिलेल्या ईमेल ॲड्रेसचाच वापर करावा. मित्रांनो, पवित्र पोर्टलने मागच्या अपडेटमध्ये कळवलं होतं की तुम्ही जो काही ईमेल ID त्यांनी दिला होता त्यावरतीच ऑफिशियल तुमच्या तक्रारी आम्हाला पाठवा. इतर पर्सनल मोबाईलवर मेसेज किंवा व्हॉट्सअपवर मेसेज असे काही पाठवू नका, जेणेकरून विनाकारण नाहक पर्सनली त्रास देऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे. जे काही ईमेल ID आहे पवित्र पोर्टलचा ऑफिशियल त्यावर तुमच्या आक्षेप तक्रारी असतील तर त्या नोंदवण्यास सांगितल्या आहेत. तर मित्रांनो, ही होती छोटीशी पवित्र पोर्टलची अपडेट. अशाच नवीन अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन माहिती, अपडेट्स, शिक्षक भरती संदर्भात बातम्या आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहतील. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुढच्या या अपडेटमध्ये पुन्हा नवीन माहिती आपण पाहूया. धन्यवाद.